केलं होतं की कुणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता, कोणाला विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा समाज एकवटला हो पूर्ण तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने. मी काय वाईट केलंय? मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय, मरायला तयारी. मी काय वाईट करतो? ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज. त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही, शांततेत राहायचंय, जे येतील ते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका, कामं बुडवून यायचं नाही कुणी. आपली शेत आधी बघायचं, कारण या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे, शेतामुळे पण होणार आहे. इकडं एकीकडून वर जायचं आणि एकीकडून खाली यायचं असं व्हायला नको. दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायच्यात. आरक्षण पण मिळवायचंय आणि शेती पण कसायची, शेती पण पिकवायची. आता मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला गावागावात तुमच्या सगळ्या समर्थकांनी उपोषण केले होते, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुद्धा सुरू होते. आता तुम्ही लोकांना म्हणताय तुमच्याकडे नका येऊ, मात्र ज्याला या आंदोलनात सहभागी व्हायचे तर त्यांनी गावागावात काही उपोषण करायचे का कसं काय करायचं? नाही, काहीच नाही करायचं. गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा, कोणताच प्रोग्राम दिलेला नाही. त्याच्यामुळं गावोगावात कोणते आंदोलन नसणार आहेत, कामाचे दिवस आहेत ना, कोणते उपोषण नसणार आहेत, काहीच नसणार. जे येतील कामं संपल्याच्या नंतर ते इथे येतील, भेटतील, आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील. कारण पावसाचे दिवस आहेत, इथं पण चिखल आहे भरपूर, त्यामुळे त्यांची गैरसोय व्हायच नाही, येऊन जाऊन करू शकते. पाटील साहेब, तुम्ही आतापर्यंत टप्प्याटप्प्यातनं उपोषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते. या 2 दिवसानंतर असं करणार, 3 दिवसानंतर आम्ही पाहिलं. या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का? नाही, एक पण टप्पा नाही, एकही टप्पा दिला नाही. आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा, कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाहीये. कारण शेतीचे काम आहेत, सगळे शेतीचं वाटोळं होईल तिकडं, सगळे शेती पडत. त्यामुळे आपण काम करायचे. इथं मी खंबीर आहे, आता त्याची काही काळजी करायची गरज नाही. काम संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही. त्याचा अर्थ वेगळा कुणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतोय, असं नाही. जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप, शिवसेना कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय. मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो, चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढे, सरकारपुढे विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा. मला राजकारणात जायचं नाही, उगाच बोंबलाच नाही. मग तुम्हाला बोलायला संधी नाही. मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलोय. आता समाज सुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली, सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा, की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या. मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं, तर तुम्हाला सांगितलं ना आता जा, तर तुम्ही जा ती प्रश्न सोडून आणा. आम्ही येत नाही. तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही, समाज तुम्हाला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय. समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला तिकडे जा म्हणलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडे काय बोंबालता. मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार. तुम्ही प्रश्न सोडवा. धन्यवाद. बरं, दुसरा प्रश्न